नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला मोठी बातमी आहे जीबीएस आजाराची. पुण्यामध्ये जीबीएसचा धोका काही कमी होण्याची चिन्ह नाहीयेत. पुण्यात रुग्णांची संख्या 127 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर पुण्यामध्ये मंगळवारी जीबीएसचा एकही रुग्ण आढळलेला नव्हता, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. पण काल जीबीएस रुग्णांचा आकडा 111 वरून 127 वर जाऊन पोहोचलाय. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या जीबीएस रुग्णाचा मृत्यू झालाय. यानंतर पुणे पालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. तर पुण्यामध्ये जीबीएस या आजाराने चांगलंच डोकं वर काढलेलं आहे. पण या आजारापेक्षा पुणेकरांची डोकेदुखी वाढलेली आहे, ती म्हणजे जीबीएसच्या उपचार खर्चानं. या आजाराच्या उपचारांसाठी हॉस्पिटल थेट 10 लाखांचे कोटेशन्स देत आहेत. यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दूषित पाण्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याचं समोर आलं आहे. क्रिकेटवाडी नांदेड गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळलेले आहेत. तर या संदर्भातला अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय. अशातच महापालिका आणि झडपीच्या हद्दी संदर्भातल्या वादामुळे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होते असा आरोप नागरिक करतायत. सध्या पुण्यामध्ये जीबीएसचे 73 पेशंट आहेत आणि रुग्णाचा नुसता प्लाझ्मा बदलाचा रोजचा खर्च 22,000च्या पुढे जातोय. तर महापालिकेच्या गलथान कारभाराचा फटका आम्हाला बसत असल्यानं जीबीएसच्या उपचाराचा खर्च पालिका अथवा शासनानं करावा अशी मागणी सध्या जीबीएस पेशंटचे नातेवाईक करतायत. पुणे हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. खरं तर पुण्याचं पालकमंत्रीपद मिळावं म्हणून दादांनी आपलं राजकीय वजन खर्ची घातलं होतं. पण आता जीबीएसमुळे नागरिक हैराण झाले असताना पुण्याचे कारभारी कुठे गेले असा सवाल पुणेकरांकडून विचारला जातोय. किती बिल आलं तुम्हाला? कितना बिल? 4 लाख। कहाँ से क्या हुआ तुमको? उनको यही हाथ पैर सुनना, गिरना, उल्टे आना, जुकाम हुआ। हे भारतीय विद्यापीठ में पेशंट ऍडमिट आहे. याचे इस्टिमेट कॉस्ट दिली आता 10 लाख रुपये आणि 10 लाख रुपये इस्टिमेट कॉस्ट आहे. रोजचा खर्च जवळजवळ प्लाझ्माचा 95 रुपये आणि इंजेक्शनचे 11 रुपये असे रोजचे 35 रुपये खर्च डेली. या माणसाला रोजचा खर्च इंजेक्शन कितना आया था आपको? इंजेक्शन 26,000 का 8 इंजेक्शन लगाइए. मी ऐकलं ते पहिले इंजेक्शन 8,000 आता डायरेक्ट 26,000 का. ही सगळी चूक आहे महापालिकेची. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आम्हाला पाणी दूषित मिळतंय. मग त्याचं बिल आम्ही का भरायचं? म्हणून ते बिल महापालिकेने सरकारी यंत्रणेने भरले पाहिजे किंवा तशी मुभा दिली पाहिजे की त्या ह्या आमका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, इथं सगळा इलाज फुकट होईल. तर हा जीबीएस सिंड्रोम नेमका आहे तरी काय, त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जीबीएस सिंड्रोममुळे अनेक जण हैराण झाले आहेत. नसांवर परिणाम करणारा हा आजार आहे. त्याच्यामुळे हजारोंचा खर्च येतो, लाखोंचा खर्च येतो. या आजारामध्ये स्नायू कमकुवत होऊन जातात आणि त्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर स्नायू कमकुवत झाल्यानं वेदना होतात, प्रचंड अशा वेदना होतात. शरीरातील संवेदना कमी होतात, सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि त्याचबरोबर तात्पुरता अर्धांग वायू म्हणजेच पॅरालिसिस आणि श्वसनाचाही त्रास होतो. अशामध्ये जे उपचार घ्यावे लागतात ते मात्र प्रचंड खर्चिक आहेत. हाताची बोटं, पायांना सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा प्रॉब्लेम्स येतात. चिडचिड होणे, चेहऱ्यावर कमजोरी दिसणे अशी ही लक्षणं या आजारामध्ये दिसतात. कोणत्या तरी वेगळ्या आजारासोबत हा आजार येतो, त्याच्यामुळे खर्च अधिकच वाढतो. तर 12 ते 30 वयोगटामध्ये हा आजार मुख्यतः आढळतो. याचा अर्थ तरुण वयातील लोकांना या आजाराचा संसर्ग लवकर होतो. धोकादायक संसर्गजन्य नाहीये असंही सांगण्यात आलंय. तर वेगळ्या ट्रीटमेंटची गरज लागत नाही असंही डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे. जीबीएस ज्यानं हैराण केलेलं आहे पुणेकरांना, त्या रुग्णाच्या पायाला मुंग्या येतात अशी माहिती समोर आलेली आहे. त्या रुग्णाला अशक्तपणा जाणवतो आणि काही रुग्णांना अर्धांग वायूची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या आजाराचं निदान करणं गुंतागुंतीचं आहे. त्याच्यासाठी बऱ्याचशे टेस्ट करावे लागतात. हा आजार लवकर समजत नाही आणि गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. तो काहीच लोकांना होतो, मात्र त्याचा खर्च प्रचंड आहे. दरवर्षी 1 लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला हा आजार होतो. तर याचं निदान गुंतागुंतीचं असतं. टेस्ट बऱ्याचशा करावे लागतात आणि चेतासंस्थेच्या चाचण्या तसंच स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक आहे. याचं निदान करण्यासाठी या चाचण्या कराव्या लागतात. तर IVIG अथवा प्लाझ्मा एक्सचेंज सारख्या उपचारांमुळे रुग्णाला मदत होते. आजाराचे बहुतेक रुग्ण हे बरे होतात.